सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा जिम नंतर जर तुम्हाला काही हेल्दी खायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी। सर्वात आधी सोयाबीनची वडी उकळून घ्या। वडीचे पूर्ण पाणी काढून त्याला मिक्सरमधून काढा। वडीला एकदम बारीक नाही करायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये मिरची आणि लसूणचा पेस्ट, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, थोड्या प्रमाणात बेसन, मीठ आणि हळद या सगळ्यांचं मिश्रण करा। आपण पराठा कसं करतो तसंच करायचं आहे, फक्त यामध्ये थोडं जास्त पाणी ॲड करा। आता मिश्रण रेडी झालेलं आहे। याला तुम्ही सोयाबीनचा पराठा किंवा सोयाबीनचा चिला म्हणू शकता। तवा गरम झालेला आहे आणि एकदम थोड्या प्रमाणात तेल टाकायचं आहे, कारण आपल्याला हेल्दी करायचं आहे, ऑइली अजिबात नाही। आणि हे असंच हाताने पसरून घ्यायचं, कारण की ते चमच्याने पसरवता नाही येणार। आता हे माझं बनलेलं आहे पूर्ण, पण आता काय झालं की पलटवायला गेली तर एकदम धप्पा, कारण की ते थोडं म्हणजे ना ओलं होतं आणि ओल्यामध्येच मी तसंच पलटवलं, त्याच्यामुळे जे व्यवस्थित बनले। तर हा आपला हेल्दी आणि प्रोटीनने भरलेला सोयाबीनचा पराठा किंवा चिला म्हणू शकता तुम्ही, एकदम रेडी आहे। दहीसोबत आणखी जास्त टेस्टी लागतो, तर तुम्ही पण बनवा आणि खा।